नमस्कार. आपली गॅजेट्स इतकी फास्ट आणि एफिशियंट कशी चालतात याचा कधी विचार केलाय? यामागे एक छोटासा पण खूप महत्वाचा घटक असतो. एक छुपा हिरोच म्हणा ना. आणि त्याचं नाव आहे शॉटकी डायोड. चला, आजच्या भागात आपण याच हिरोची गोष्ट जाणून घेऊया. पण सुरुवात करूया एका साध्या प्रश्नाने. आपल्याला आपली उपकरणं पूर्वीपेक्षा जास्त वेगवान आणि कमी वीज खाणारी का हवी असतात? खरं तर उत्तर अगदी सोपं आहे नाही का? कारण आजच्या जगात प्रत्येक सेकंड महत्वाचा आहे आणि वीज वाचवणं तर त्याहूनही महत्वाचं. तर मग ह्या वेगाच्या गरजेचं उत्तर एका खास इलेक्ट्रॉनिक कंपोनेंटमध्ये दडलेलं आहे. आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. आणि हाच आहे तो हिरो, शॉटकी डायोड. आता हा काही साधासुधा डायोड नाहीये. हा एक खास प्रकारचा डायोड आहे, ज्यात मेटल सेमीकंडक्टर जंक्शन वापरलेलं असतं. आणि त्याची दोन सुपर पॉवर्स आहेत. एक म्हणजे प्रचंड वेगवान स्विचिंग आणि दुसरी म्हणजे अत्यंत कमी पॉवर लॉस. पण मग हे जंक्शन असं काय वेगळं करतं? म्हणजे सामान्य डायोडपेक्षा हा शॉटकी डायोड नेमका वेगळा कसा आहे? चला बघूया. हा बघा, इथेच सगळा फरक आहे. आपल्या नेहमीच्या डायोडमध्ये काय असतं? एक पी टाईप आणि एक एन टाईप सेमीकंडक्टर, बरोबर? पण शॉटकी डायोडमध्ये एक पूर्ण सेमीकंडक्टर लेअर काढून टाकली जाते आणि त्या जागी थेट धातू म्हणजे मेटल वापरलं जातं. हो, अगदी बरोबर. हा इतका साधा दिसणारा बदलच त्याच्या जबरदस्त वेगामागचं खरं रहस्य आहे. त्याची रचना बघितली ना तर तीही अगदी सोपी आहे. एका बाजूला प्लॅटिनम किंवा ॲल्युमिनियमसारखा धातू, त्याला जोडलेला असतो सिलिकॉनसारखा एन टाईप सेमीकंडक्टर. आणि हे दोघं जिथे भेटतात तिथेच तयार होतो तो स्पेशल शॉटकी जंक्शन. आणि हो, हीच साधी रचना त्याच्या स्पीडचं कारण आहे. ठीक आहे, रचना तर बघितली. पण ही रचना त्याला इतकं वेगवान आणि कार्यक्षम बनवते तरी कशी? आता तेच पाहूया. हे बघा, जेव्हा करंट योग्य दिशेने वाहतो, ज्याला आपण फॉरवर्ड बायस म्हणतो, तेव्हा इलेक्ट्रॉन्सना एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे उडी मारायची असते. आता नॉर्मल डायोडमध्ये ही उडी म्हणजे जणू काही एक मोठी टेकडी चढून जाण्यासारखं आहे. पण शॉटकी डायोडमध्ये ती टेकडी जवळजवळ सपाट असते. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स अक्षरशः धावत सुटतात आणि करंट अगदी सहज वाहतो. आणि हा फरक आकड्यांमध्ये तर अजून स्पष्ट दिसतो. साधारण डायोडला आपलं काम सुरू करायला साधारणपणे 0.7 व्होल्ट्स लागतात. पण आपला शॉटकी डायोड, तो फक्त 0.2 ते 0.3 व्होल्ट्सवरच कामाला लागतो. म्हणजे कितीतरी कमी ऊर्जेत त्याचं काम सुरू होतं. कमाल आहे नाही का? आणि ह्या कमी व्होल्टेजचा परिणाम काय होतो? तर सरळ सरळ जवळपास 65% कमी पॉवर लॉस. याचाच अर्थ कमीत कमी ऊर्जा वाया जाते आणि आपलं उपकरण जास्त कार्यक्षम म्हणजेच एफिशियंट बनतं. पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, बरोबर? यातही एक छोटीशी अडचण आहे. आपण नळ घट्ट बंद केला तरी कधीकधी एखादा थेंब टपकतो ना? अगदी तसंच शॉटकी डायोड बंद असतानाही त्यातून थोडा जास्त करंट लीक होत राहतो. यालाच रिव्हर्स लीकेज करंट म्हणतात. त्यामुळे इंजिनियर्सना सर्किट डिझाईन करताना ही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. चला तर मग, आता या दोघांना समोरासमोर आणूया. शॉटकी डायोड विरुद्ध नॉर्मल डायोड, म्हणजे फरक एकदम स्पष्ट होईल. हे बघा, जंक्शनचा प्रकार पीएन विरुद्ध मेटल सेमीकंडक्टर. फॉरवर्ड व्होल्टेज 0.7 व्होल्ट्स विरुद्ध फक्त 0.2-0.3 व्होल्ट्स. स्विचिंग स्पीड नॉर्मल डायोडचा मॉडरेट तर शॉटकीचा प्रचंड वेगवान. हो, लिकेज करंट थोडा जास्त आहे, पण जिथे स्पीड आणि एफिशियन्सी महत्वाची असते तिथे शॉटकी डायोडच बाजी मारतो. बरं, इतकं सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो की हा आपला हाय स्पीड, हाय एफिशियन्सी हिरो आपल्याला रोजच्या आयुष्यात भेटतो कुठे? याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे स्विचिंग मोड पॉवर सप्लायमध्ये, ज्याला आपण SMP म्हणतो. हे असे सर्किट्स आहेत जे आपल्या गॅजेट्समध्ये वीज अगदी हुशारीने आणि एफिशियन्सीने पोहोचवतात. आणि SMPSचं सगळ्यात सोपं उदाहरण कुठलं? आपला मोबाईल चार्जर. हो, त्या छोट्याशा अडॅप्टरमध्ये हाच शॉटकी डायोड बसलेला असतो, जो चार्जिंगला फास्ट आणि एफिशियंट बनवतो. एवढंच नाही, आपल्या कम्प्युटरच्या पॉवर सप्लायमध्ये म्हणजे त्या मोठ्या डब्यातही हाच घटक महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळेच आपल्या कम्प्युटरला एक स्थिर आणि इफिशियंट वीज पुरवठा मिळतो. आणि हे फक्त गॅजेट्सपुरतं मर्यादित नाहीये. अगदी सोलार पॅनलमध्ये सुद्धा शॉटकी डायोड्स वापरले जातात. तिथे त्यांचं काम असतं उलट्या दिशेने करंट वाहण्यापासून पॅनलचं संरक्षण करणं.
याशिवाय हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ सर्किट्स, अगदी फास्ट लॉजिक सर्किट्स, व्होल्टेज क्लॅम्पिंग आणि हाय स्पीड रेक्टिफायर्स अशा अनेक टेक्निकल गोष्टींमध्ये याचा वापर सर्रास होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शॉटकी डायोड हा एक हाय स्पीड, लो व्होल्टेज ड्रॉप घटक आहे. आजच्या आधुनिक हाय एफिशियन्सी इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात त्याच्याशिवाय पानही हलत नाही असं म्हटलं तरी चालेल. पण आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपलं तंत्रज्ञान दिवसेंदिवस अजून जास्त स्पीड आणि अजून कमी पॉवर लॉस मागतंय. मग विचार करा, हा आपला छुपा हिरो, हा शॉटकी डायोड भविष्यात अजून कोणती नवीन आणि मोठी आव्हानं पेलण्यासाठी आपली मदत करेल.